घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी नवंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवतो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मस्तक हे पाया खंडागडे बाबांच्या अथक प्रयत्नाने चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवाची धुरा परमस्ने आदरणीय गुरुबंधू चैतन्य दादा यांच्याकडे आहे. आज हा मागणीपर प्रकरणाचा अभंग आहे. खरं तर शेवटच्या दिवशी मागणी मागायचं असतं. शास्त्राचा असा नियम आहे. पहिल्या दिवशी नामपर चिंतन, दुसऱ्या दिवशी संतपर चिंतन आणि 3 दिवसाचा उत्सव असेल तर रात्राचं मागणीचं कीर्तन. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचं आहे की आमच्या गावामध्ये चालू असलेला हा नामोत्सव गेली 34 वर्ष आमचं सातत्य चालू आहे. युवदेचे रूप लाविले द्वारी त्याचा विरू केला गगनावरी. मग दीपोत्सवामध्ये म्हटलं मी की 2 वर्षानंतर पुन्हा आमचा 3 त्रितपपूर्ती सोहळा होणार आहे आणि खरोखर एक समाधान वाटते की आमच्याकडे उत्तरोत्तर प्रगती दिसते. आम्ही किती मोठं झालं हे महत्वाचं नाही, आम्ही किती श्रद्धेने करतो हे महत्वाचं आहे. कधी त्रुटी जाणवत नाही, कारण त्याच्यासाठी मी मगाशी कार्यक्रमातही म्हटलं ते मॅनेजमेंट चांगले आहे, तिथे व्यवस्थापन चांगलं आहे, तिथे काय प्रॉब्लेम येत नाही, कारण ते बरोबर हँडल करत असतात.
आणि सगळ्या ग्रामस्थांचं अथक प्रयत्न आणि तुमचं सगळ्यांचं असणारं प्रेम यामुळे आम्ही सेवा सादर करतो. पहा, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं, आता बरेच वेळा मी शेवटला घाई करतो, मला बोलता येत नाही, सगळ्यांचा ऋण निर्देश करतो. विशेषतः आमचे सिस्टीमवाले आहेत, 3 दिवस मी पाहतो, थोडंही खरखर नाही, दुर्लभ आहे असे बरेच ठिकाणी तरी खिरकरत असते, परंतु त्याची एवढी सिस्टीम चांगली आहे की कुठलाही प्रकारचा त्रुटी निर्माण होत नाही. त्यांना देखील धन्यवाद देतो. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. परत म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगती मला घडावी. ही तुकाराम महाराजांची इच्छा आहे, वासना आहे. ऐसे आवडते मला, माझ्या मनाला देवा असं आवडतं, देवा माझी वासना आहे ती पूर्ण कर. ऐसे आवडते मला, देवा पुरवावे वासना. आणि देवा पुढे काय कर, एकदा की संतांचा संग करणार, हरिभजना सवे भेटी, नव अंग संग तुटी. त्यांच्या आमचा वियोग पडून देऊ नको, तो सातत्य चालू ठेव. भले कसंही जीवन जगू दे, परंतु संत संकष्टीमध्ये जीवन घडणं महत्वाचं आहे. विठोबा कुमारी मी मंदिरात जेव्हा प्रवेश केला तेव्हा मला एकदम अंगावर काटा आला. मी मंदिरात आल्यानंतर पहिला पद्मा मला दिसायचं, कधी असं त्याची चळवळ असायची, माईक ऍडजस्ट करून घ्या, टाळच कोणाला तर त्या बाहेरचे लोक आत आणा, ही त्रुटी आम्हाला नक्की जाणवते. आणि ग्रामस्थांनी ते मान्य केलेलं आहे. पूर्ण गाव डिस्टर्ब आहे, कारण त्याचा योगदान खूप मोठा होता. काही माणसं देहाने आपल्याला दिसतात, परंतु त्याचा व्यापार भगवंताबरोबर असतो. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, परी मी तयाचे हृदयी समग्र असे. ते वरून देहाने आपल्यासारखे दिसतात, परंतु त्याचा व्यापार भगवंताबरोबर असतो. म्हणून भगवंताने त्यांना आपण कधीतरी जाणार आहेत पहा, जो आवडे सर्वांना पुढे तोची आवड आहे देवाला. जो सगळ्यांना आवडतो ते देवाला आवडलं. आपण कदाचित देवाला अजून आवडत नसेल. ज्या दिवशी आपण देवाला आवडू ना, त्या दिवशी आपल्याला साडीदारा कोण असेल लक्षात घ्या. त्यांना देखील त्यांची स्मृती आमच्या जीवनामध्ये कायम राहील, कारण त्यांचा खूप मोठा योगदान होता. सिंपल जीवन. मला बरेच वेळा त्याच्याकडे मार्क व्हायचे, मी विचारायचो नाही भाऊ तुझ्याकडे नियोजन बरोबर असतो किंवा तुझ्याकडे व्यवस्थितपणा, म्हणजे त्याच्याकडे एक मार्क असायची. आणि मला ते आज ही रोज जाणीव येते. मला जर कुठला कार्यक्रमाचा फोन आला, कोणी सांगितलं बाराची तारीख घ्या, मी फोन ठेवला का पहिला पद्माकरला फोन करायचो आणि मी तारीख घेतल्या, तू कुठे जाऊ नको. आणि त्यांनी मला असं वाटलं नाही की माझ्या कार्यक्रमाला कधी नाही, तर माझी ती उणीव आहे, माझी नाही आमच्या संपूर्ण गावाची उणीव आहे. आम्ही भजनाला बसलो तरी माणसाचा तो कोरडा पडतो, तो जमा करून घेऊन येतात तिकडून. कसंही असो, आम्ही वेडा वागडा करू दे, परंतु आमचं सातत्य चालू आहे. मला अशी कार्यक्रम म्हटलं, मुलांनी ती न्यूनता भरून काढायची आहे. आपल्याला तो जर आपल्यातून गेलेला असेल तर त्याला देखील वर्ष हर्ष वाटेल की बाबा मी जरी आलो तरी देखील माझं कार्य अविरत चालू आहे. ही आम्ही सगळ्यांनी स्मृती डेव्हलप केली. मी जास्त बोलून वेळ घेणार नाही, कारण वेळ ही कमी आहे. जगद्गुरु तुकाराम या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. मागणं करतात. आता पहा, मागणारे बरीच लोक आपल्याला भेटतात. काही लोक समोरून आले तर आपल्याला वाटतो नाही ते बरं होतं, काहीतरी मागतील. बरेच वेळा काही लोक समोर आले तर आपल्याला वाटतो हा माणूस नको का, काहीतरी मागणारच आहे. मला बरेच वेळा आमचे कामगार फोन केला ना, नमस्कार आणि महाराज, मला लक्षात येतं याला घरी राहायचे, हे आपल्याला लक्षात येतात. त्याला समजलं याला घरी राहायचे, तर नमस्कार बोलला का सांगतो मी आता घरी येत नाही कामावर. त्याचं कारण ते लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी, त्या लक्षणावरून आपल्याला कळतं. मागणं आहे जगद्गुरु तुकोबा राहायचं, द्यायला उभे आहेत कोण, भगवान परमात्मा. तुमचं आमचं मागणं नाही, आपल्या मागण्याला काडीचीही किंमत नाही. संतांचे मागणं आणि भगवंताने पूर्ण करावं, कारण हे भगवंताचा ना ते संतांचा स्नेहाचा संबंध आहे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. पहा, काही माणसं मागत असतात, काही माणसं त्यांचा 4 कोटी, मी 1 कोटी तुमच्या समोर ठेवतो. ही कोटी अशी आहे, काही स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग असा आहे स्वार्थ साधतो. तिसरा वर्ग असा आहे स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. आणि चौथा वर्ग असा आहे फक्त आणि फक्त परार्थ. आता पुन्हा मागे चला. पहिला वर्ग काय आहे, स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत. थोडा फ्री होईल का, अजून थोडा फ्री मला आवाज बसला. स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही, हा वर्ग आहे. काही माणसं अशी असतात की माझं वाटोळं झालं तरी चालेल पण त्याचं चांगलं होतं कामा. हे काय झालं, स्वार्थही नाही आणि परार्थ नाही.
नाही. माऊली ज्ञानोबाने ओवी केले की पतंग अंगी जळे नागवी जगाचे डोळे पतंग जायचा सळे दीपाचनी आपण अंगी जळे. पतंग पक्षी स्वतः जळतो. घरामध्ये आता बल्ब आहे, पूर्वी बत्ती असायची, चिमणी म्हणायचो त्याला. त्या चिमणीवरती काहीतरी खाण्याचा फळ म्हणून तो पतंग काय करता, झेप घ्यायचा. काय खाण्याचं काहीतरी फळ आहे हे खाण्यासाठी तो झेप घ्यायचा आणि झेप घेतल्यानंतर तो त्याच्यात होरपडून मरून जायचा. पतंग पक्षी मारायचा आणि वाची विजवायचा. आता त्याला स्वतःलाही फायदा आणि इतरांनाही अंधारात ठेवतो. असा एक वर्ग मला सांगायचे. स्वतःचाही फायदा नाही आणि दुसऱ्याचाही फायदा करणारा नाही, हा एक वर्ग. म्हणजे स्वार्थ नाही आणि परार्थही नाही. दृष्टांत देतो पहा. शक्य शेजारी गावातले, यानी गाडी घेतली तो गाडी घ्यायचा, यानी माडी बांधली तो माडी बांधायचा, यानी जमीन घेतली तो जमीन घ्यायचा. एक सदग्रस्त होता तो म्हणता याच्या नादी लागून माझं जमणार नाही. कधी कधी मूर्ख लोक इग्नोर करायचे असतात, सोडायचे असतात, त्यांच्या नादी लागायचं. यांनी ठरवलं याच्या नादी लागण्यापेक्षा आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊ, उपासना करू. तो पण करेल, माझ्याकडे त्याला तो योग घडेल. तो भगवान शंकराच्या मंदिरात गेला, त्यांनी साधना चालू केली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. यांनी विचार केला, अरे हा दिसत नाही, गेला कुठे? त्याला समजलं का तो भगवान शंकराच्या मंदिरामध्ये कशाला बसलाय, अनुष्ठान लावलंय, बसलेला आहे. हा जाऊन त्याच्या बाजूला बसला. आता भोलेनाथ भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी याला विचारलं, बोल बाळा, मी प्रसन्न आहे, तुला काय देऊ? त्याने सांगितलं की त्याला विचारा. तो पहिला बसलाय, त्याला विचारा. भगवान शंकर त्याच्याकडे आले, तुला काय देऊ, मी प्रसन्न आहे. तो म्हणतो त्यांनी काय मागितलं? भगवान म्हणतात ते सोड. याने काय मागितलं, त्याने काय मागितलं तो सोड. तुला काय देऊ ते बोलला तर मी निघून जातो. हा बुद्धिवान होता. असे लोक खूप बुद्धिवान असतात. हा म्हणतो, देवा असं कर, माझा एक डोळा, एक हात, एक पाय, एक कान सगळं जाऊ दे, मला एक इंद्रिय जाऊ दे, पॅरालिसिस होते मला. आता भगवान परमात्मा कुठे गेले? भगवान शंकर दुसऱ्या साधकाकडे गेले. त्याला सांगितलं तुला काय देऊ? तो त्याने काय मागितलं? तो काय मागितलं ते गुप्त आहे, गोपनीय गोष्ट, तुला सांगता नाही. तुला काय मागायचं असलं बघ, मी जातो. त्याला विचारलं. तो म्हणतो असं कर देवा. आता हा बुद्धिवान होता, त्याच्यापेक्षा डबल करणारा. हा म्हणतो तेव्हा त्याने दिलं त्याच्या मला डबल दे. आता काय झालं? सगळंच गेले. आणि एक इंद्रिय मागितलं त्यांनी, सगळे इंद्रिय दिले. विठोबा रघुनाथी मला हा वर्ग सांगायचे, स्वार्थही नाही आणि परार्थही नाही. स्वतःचं कल्याण नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण नाही. दुसरा वर्ग असा आहे की फक्त आणि फक्त स्वार्थ साधतो. माझा फायदा व्हावा, माझा पाणी भरला, दुसऱ्याला पाणी नाही मिळालं तर नलच बंद नाही करायचा, असा वर्ग. म्हणजे थोडक्यात ती सोप्या भाषेत सांगतो पहा. एकाच्या गावामध्ये आग लागली. आग लागल्यानंतर जो ते जाणते बाबा दाढी वाढलेले ते आग विजवायला लावत होते. आग विजवताना त्यांच्या दाढीला आग लागली. ते आपले हात जळून दाढी पेटत विजवण्याचा प्रयत्न करतात. शेजारचा ग्रस्त आला, तो थांबा, विजू नका, माझी बिडी पेटू दे. म्हणजे तुमची दाढी जळाली तरी माझी बिडी पेटली. हा काय झाला? फक्त आणि फक्त स्वार्थ. विठोबा रघुनाथी तिसरा वर्ग आहे स्वार्थ आणि परार्थ. गंगा उगम पावते, हा तिचा स्वार्थ आहे. आणि गंगा उगम पावल्यानंतर सगळ्यांना पाणी दे 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 सागरात जाऊन मिळते, हा तिचा परार्थ आहे. सूर्य उदयाला येतो, हा त्याचा स्वार्थ आहे. आणि सूर्य उदयाला आल्यानंतर सगळ्यांना प्रकाशित करून सगळ्यांचे व्यवहार पार करतो, याला काय म्हणतात? परार्थही आहे. तिसरा वर्ग मी तुम्हाला सांगितला. पहिला स्वार्थही साधत नाही, परार्थ नाही. दुसरा स्वार्थ, तिसरा स्वार्थ साधत नाही, परार्थ साधतो काम. चौथा वर्ग परार्थ. परार्थ म्हणजे फक्त दुसऱ्याचं कल्याण व्हावं. संतांचं जीवन कसं आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आपल्या संसाराचा वाटोळा झाला तरी चालेल, परंतु जगाचं कल्याण व्हावं हा वर्ग कुठला आहे? परार्थ. म्हणजे जगाचं कल्याण व्हावं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे, हा चौथा वर्ग आहे. या वर्गातले जगद्गुरु तुकोबाराय आहेत, जे स्वतःसाठी काही केलं नाही. आज जर आमची नुसती आमदार अशी भेट झाली तर 10 कॉन्टॅक्ट मागतो आम्ही. पहा, कधी आपलं कोणाशी रिलेशन वाढले का आपण काहीतरी स्वार्थ पाहतो, काहीतरी मला यांच्याकडून मिळावा, उगाच पाठीकोन फिरायला तयार होत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा फक्त परार्थ आहे, जगाचं कल्याण व्हावं. वाटे या जनाचे थोर आश्चर्य न करते विचार स्वहिताचा. लोकांना हित का कळत नाही, बुडते हे
अवतार आहे आणि अशा जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर भगवान परमात्मा उभे आहेत. आता प्रसंग चालू झाला. भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे पाहिले आणि म्हणतात, तुकोबाराय माझ्याकडे काहीतरी मागा तुम्ही. तुकाराम मला म्हणतात, काही मागणे अनुचित. आमच्या घराण्याची परंपरा आहे काय मागायचं नाही. काय सांगितलं? काही मागणे अनुचित. वडिलांची रीत जाणत असे, ही आमच्या वडिलांची रीत आहे. कारण काही मागायचं नसतं. आम्ही देवाला एक नारळ फोडतो, एवढी आधी मागतो. भगवान परमात्मा आपण इथून जातोय. आपला काही पात्रताही नसताना आम्ही देखील मागण्याची गरज काय? त्याने सगळं दिलंय ना आपल्याला. न सांगता तुम्हाला कळ येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारचे नलके. मागाची गरज नाही, त्याला कळतो ना. तर चतुरार्थ शिरोमणी आहे, त्याने सगळी सिस्टीम बसून दिली आपल्याला. त्याला कळत नाही का? त्याला सेन्सर जात नसतील का? त्याला कळतं. पण भिकाऱ्यासारखा मागत राहतो, मागायचं नसतं. तुकोबारायला भगवान परमात्मा तुकाराम महाराज काहीतरी मागा. कारण जेव्हा भक्तावर ज्ञानी भक्त आहे, एक दोन वर्ग असेल. एक कामगार काम करतो, संध्याकाळी पैसे घेऊन निघून जातो. एक कामगार काम करतो ना, महिन्यानी पगार घेतो. जो रोख घेतो त्याचा हिशोबच नाही. पण तो जो महिन्यानी पगार घेतो ना, त्याचा मालकाला त्याला हिशोब द्यावा लागतं. मालक त्याचा ठेवत नाही. तसं जो भक्ती करतो, निस्सीम भक्ती करतो, बघा निस्सीम भाव बोलला असेल, अर्पावयाचे निमिषे भगवान परमात्मा निस्सीम भाव पाळतो. आणि भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो, महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. महाराज म्हणतात, देवा तुला सांगितलं ना, मला काही नको बोललो नाही, तरी तुम्ही पुन्हा पुन्हा का मागता देवा? पुन्हा भगवान म्हणतात, तुकोबाराय काहीतरी मागा ना. मी तुमच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करतोय, तुम्ही तर काय मागत नाही. देवा काहीतरी मागा. तुकोबाराय चिडले, देवा मी काय व्यापारी वाटलो का तुला? भले एकाच्या शेतात काम करता सगळे पैसे घेऊन जसं जातो, मी भक्ती करायची त्याच्या बदल्यात तुमच्याकडे काहीतरी मागून घ्यायचं, मी व्यापारी वाटलो का तुम्हाला? तसं नाही तुकाराम महाराज, काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणतात, मला काहीच मागत. देवा तुला काय कमी असेल तर माझ्याकडे मागून घे. कोण बोलताय? संवाद बघा, देव भक्ताचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला काय पाहिजे असेल तर माझ्याकडे मागा. भगवान म्हणतात, पहा तुकाराम महाराज फसाल. तुम्ही जर मला मागा म्हटले ना, मी मागले तर पूर्ण करणार ना तुम्ही नक्की. तुकाराम म्हणतो, हो तर मागा. मग भगवान म्हणतात, तुकाराम महाराज मी मागतो ते नीट ऐका, तुम्ही पण नीट ऐका. तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, हे मी मागतोय. तुकाराम महाराजांनी काय मागितलं? भगवंतानी तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागा. आता तुकाराम महाराज उचकड्यात पडले, मी देतो म्हटले, आता देऊ काय? काहीतरी मागा. तुकाराम म्हणतात, देवा तो खूप हुशार आहेस, मला शब्दामध्ये अडकवतो, शब्द पांडित्यामध्ये गुंतून टाकतो देवा मला तू. देवा नाही चालणार, मी तुझ्याकडे मागायला लागलो. देव म्हणता, आता नाही, आता माझा शब्द तुला मागा घ्यावा लागेल. तुकाराम महाराज काहीतरी मागा. आता मग तुकाराम म्हणतो, मी मागतो. पण भगवान परमात्मा तुकाराम महाराजांच्या तोंडाकडे पाहायला लागले. मागण्याचे आस पाय मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देवाच्या तोंडाकडे, देव भगवान परमात्मा तुकोबारायांच्या तोंडाकडे कधी मागतात ना, मी एवढा प्रयत्न करून मागत नव्हते, आता मागायला तयार झाले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मागतो नीट ऐका. आता तुम्ही आधी तर तुम्ही ऐकला. आता तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला मागण्याची वृत्तीच माझी नष्ट करून टाक. आता आला का युक्ती संवाद परत? मला मागण्याची वृत्तीच माझी निघून जाते, मला मागण्याची इच्छाच होऊ नये देवा, ही माझी इच्छा आहे. भगवान परमात्मा म्हणतात, असं नाही हो तुकाराम महाराज. तुकाराम महाराज तुम्ही आधी प्रमाण काय म्हटले? काही मागणे आम्हा अनुचित. ठीक आहे का? महत्वाचे मुद्दे आहेत. काही मागणे आम्हा अनुचित. तुकाराम महाराज तुम्ही आपला शब्द प्रयोग असा केला, काही मागणे आम्हा अनुचित म्हणजे उचित नाही. मग उचित मागा ना, का मागायला ऐकत आहे? घरामध्ये पत्नीला साडी आणून देणं आपलं काम आहे, उचित काम आहे ना. पत्नीचा हक्क आहे आपल्याला साडी सांगण्याचा. पण पत्नीने साडी वापरल्यानंतर दुसरीशी माझी साडी धुवून आणा, उचित आहे का? अनुचित आहे. तुकाराम महाराज उचित मागते तुम्ही, उचित तुम्ही मागायला पाहिजे. महाराज म्हणतात, मी मागितलं ते मागितलं. अनुचित आहे, अनुचित आहे. कधी कधी प्रसंगानुसार बदल करावा लागतो. पहा, आपण एखाद्याच्या घरी जर गेलो, एखाद्या माणसाला म्हणतो, बाबा नको ना चहा, मला उलटी होईल मला. नाही, तुम्ही थोडं तरी चहा घ्यायलाच पाहिजे, किंवा थोडा तरी शिरा खावा लागेल. मग आपण नाही ना तरी त्यातला एक घास खातो का? ते बाबाचा आग्रह तेवढा असतो. आता आग्रह कुणाचा आहे? भगवंताचा आग्रह आहे. आता तुकाराम महाराज इतके प्रसंगात पडले. आता मागत असताना आपल्याला त्याची अक्कल असावी, नीट लक्षात ठेवा. मागत असताना त्याची पात्रता असावी, देणारा अधिकारी असावा, आणि तिसरा वर्ग असावा तो समर्थ असावा. आता मागत असताना त्याची पात्रता असावी. पहा,
दुर्योधन भगवंताकडे शिष्टाई करून झाल्यानंतर भगवंताकडे गेला होता कशासाठी? मला सैन्याची जमवाजमव करत असताना जेव्हा मला काहीतरी दे. भगवान परमात्माच्या उशाशी दुर्योधन बसला, धर्मराजा पायाजवळ बसला. जेव्हा भगवान परमात्मा झोपेतून जागे झाले तेव्हा पहिलं पायाजवळचा माणूस दिसतो ना. पायाजवळ कोण बसला होता? धर्मराजा बसला होता. धर्मराजा कधी आले? दुर्योधन म्हणतो देवा आधी मी आले, अटेंडन्स पहिली माझी आहे. बरं तुम्ही आले म्हणा, काय देऊ तुम्हाला? काय नाही देवा, तुम्हाला माहिती आहे युद्ध विद्याचं धामधूम चालू आहे, सगळी जमवाजमव चालू आहे. भगवान म्हणतात धर्मराजा तुम्ही कशासाठी आले? प्रयोजन किम प्रयोजनम, काय प्रयोजन घेऊन आले? ते म्हणतात तीच दोघांची समस्या एकच आहे. भगवान म्हणतात दोघांची समस्या एकच, मी तुमचा दोघांचा माणूस मी एकच आहे आणि दोघांना तीच मागणी, मी एक मागणी दोघांना पुढे कशी करणार? मग भगवान चतुरातो शिरोमणी भगवंताने सांगितलं पहा, मी एका बाजूला मी जाईल आणि एका बाजूला माझे सैन्य असतील, पण मी ज्या बाजूला जाईल त्या बाजूला मी शस्त्र हातात घेणार नाही. न जरी शस्त्र सांगेन गोष्टी युक्तीच्या, मी 4 गोष्टी सांगेन पण मी हातात शस्त्र घेणार नाही. दुर्योधन म्हणतो मग तुमचं लोणचं घालायचे, तुम्हाला घेऊन करू काय? युद्धाला जायचं आहे तुम्हाला घेऊन, तुम्ही आता शस्त्र घेणार नाही, कशाला तुम्ही पाहिजेत? मग देवा तुम्हीच मला सैन्य द्या, तुमची गरज नाही. दृष्टांत आपला सिद्धांत आहे. दुर्योधनाने काय मागितलं? सैन्य मागितले. आणि धर्मराजाने काय मागितलं? हरी आला हातात मग कैसी भय चिंता. भगवान परमात्मा आपला झाल्यानंतर भीती कसली राहणार आहे? म्हणजे मागणाऱ्याला देखील अक्कल असावी लागते. अजून एक दृष्टांत सांगतो आठवलंय. एक ग्रस्ताला देव प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणतो बोल रे, मी प्रसन्न आहे, तुला काय देऊ? 3 वर देतो तुला, 3 वर. तो म्हणतो ठीक आहे देवा. पहिल्या वरामध्ये त्याला वाटतं काहीतरी मागण्यापेक्षा लोकांच्या बायका सुंदर आहेत, आपली पण एखादी सुंदर असावी. देवा मला बायको सुंदर व्हावी, माझी बायको सुंदर व्हावी, अवसर व्हावी, प्रत्येकाला वाटतं तसा. भगवान म्हणतात तसा असतो. 1 वर संपला, 2 वर शिल्लक राहिले. संध्याकाळी बायको गेली मांडला फिरायला गेल्यानंतर तिथून एक सरदार घेऊन पळून गेला. आता समस्या निर्माण झाली. पडता लढवारीला साठवा वारी, मग तो हो निरीक्षीन आड घाली सुदर्शन. आता परत देवाचा धावा केला, देवा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. देवा धाव, माझ्यावर संकट आहे. भगवान परमात्मा प्रगट झाले. प्रगट झाले तर भगवान म्हणतात काय समस्या आहे? त्याने सांगितलं देवा तुम्ही 3 वर द्यायचे कबूल केले, 1 वर दिला, त्या वरावर मी बायको सुंदर करून घेतली. आता दुसरा वर मागतो, म्हणतो माझी बायको हडल होऊ दे, अस्वल होऊ दे, घाणेरडी होऊ दे, त्यांनी तिच्याकडे बघूच नाही. झालं. मग म्हणतात असू म्हटले. या सरदारजीने ते नेलं होते, त्यांनी त्या रूम मध्ये ठेवली होती. संध्याकाळी ते दार उघडलं, पाहिलं ते आढळ. त्याने तिला सोडून दिली, घाबरला पळाली. आली कुठे? या सोंगाच्या घरी आली. परत याच्या घरी आल्यानंतर त्याने विचार केला, आता प्रश्न 2 तरी सुटले, 3रा वर देवाकडे मागू. देवाला परत सांगितलं देवा आता लास्ट वर येते. भगवान म्हणतात काय पाहिजे? तो बायको होती तशी राहू दे. दृष्टांत आपला सिद्धांत आहे की भगवान परमात्मा प्रसन्न झाला तरी काय मागावे याची अक्कल नाही आम्हाला. नीट लक्षात ठेवा, मागण्याची देखील काय असावी लागते? अक्कल असावी लागते. तर प्रभू परमात्मा राजा प्रसन्न झाल्यानंतर आम्ही चुना मागावं का? आपण मागण्याची आपल्याला अक्कल असावी लागते. मला हे सांगितलं. देणारा कसा असावा? देणारा दातृत्व त्याच्याकडे असलं पाहिजे, नाहीतर ते देखील काही ठिकाणी घडत नाही. देणारा खडबड होतो. पहा, एक माणसाला बलोतेदार होता, त्याला भगवान एक देवी, शेताच्या बांधावरची देवी प्रसन्न झाली. देवी लगेच प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर देवी बोलली वरमग्रही, बोल तुला काय पाहिजे ते माग. तो म्हणतो पहा मी बलोतेदार आहे आणि बलोतेदार असल्यामुळे मला कर जमा करावा लागतं, मला जाण्याचं साधन नाही, तर मला एखादा घोडा दिला तर. देवीने त्याला हात जोडले. देवी बोलले अरे बाबा घोडा देण्याची ताकद माझ्यावर असते तर मी गाढवावर फिरते. दोन सांगितले, मागण्याची अक्कल असावी, देणारा पात्र असावा, 3रा वर्ग देणारा समर्थ असावा. समर्थ म्हणजे त्याच्याकडे नाही तुटी कदाक असे याची, त्याच्याकडे काही कमी नसावा. पहा बरेच वेळा आम्ही जेव्हा पावती बुक घेऊन कुणाकडे जातो, मंदिराचं काम चालू आहे, पावती बुक घेऊन गेलो, एक सावकाराच्या घरी गेलो का सावकार होते या 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 महाराज तुम्ही आले, बरं झालं, तुमचे पाय धरायला लागले, कौतुक करतो. आपल्याला असं वाटतं अरे खूप प्रसन्न आहे. घरात देतो, असा निशाण बंगला दाखवतो, तो बसायला आपल्याला बसायला देतो, चांगला असल्यावर बसतो आपण.
काय कशासाठी आले सांगा. मग हळूच आपण पावती बुक काढायचा. पावती बुक त्यांच्याकडे दिल्यानंतर तो म्हणतो वा 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 काय सुंदर उपक्रम आहे हो तुमचा. खरं तुमच्यासारख्या लोकांची गरज, एवढा मोठा मंदिर तुम्ही बांधायला घेतलंय. खरंच आम्हाला एक असं देवाचं वाटते द्यायलाच. लोकांना वाटलं अर्धा मंदिर यांनीच. परत पावती काढली, पेन काढला, बोला शेट किती लिहू. तो सांगतो आजच्या दिवस थांबा, उद्या सांगतो. समर्थ आहे का? उद्या पत्नीला विचारणारा सांगणारा समर्थ आहे का? देणारा समर्थ असावा. मला नीट मुद्दे महत्वाचे ठेवा. देणारा समर्थ असावा. जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे भगवान परमात्मा कसा आहे? ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा जग वर्म हे जाणून शरण आलो. तो समर्थ आहे, त्याच्याकडे कशाची कमतरता नाही. ज्याच्या सत्तेने वेदानं बोलावं, ज्याच्या सत्तेने सूर्याने चालवं. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हरविला प्राण आले, म्या जगाचे तारिता. तुझी या सत्तेने वेदांची बोले, तुझी या सत्तेने वेदांची बोले, तुझी या सत्तेने वेदांची बोले, तुझी या सत्तेने वेदांची तुझ्या सत्तेने सगळं चाललंय. भगवान म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हरविला प्राण आले, म्या जगाची तारिता. भगवंताच्या अंगी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य आहे. भगवान परमात्मा कसा आहे? उदार आहे. तुझे अवतार्य जाणून स्वतंत्र देतान मनसी पात्र पात्र कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दुधरे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माहिती आहे, देवा आम्हाला माहिती आहे तू दाता आहेस. तू सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिदला पुतने विषाचे स्तनपाने मारू आली. स्तनामध्ये विष भरून आणलेल्या पुतनेला देखील तो उद्धार केला. देवा मला माहिती आहे. भगवान म्हणतात एवढं माहिती आहे ना, मग आता काहीतरी मागा. अजून एवढं सांगून मग तुम्ही मागत नसाल तर काय अर्थ आहे? भगवान मग देवा मला माहिती आहे तू देणार आहेस. तुझ्या भेदी नाही देवा, उच्च नीच काही नेणे. भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून भगवान परमात्मा समर्थ आहे आणि देणारा आहे. ज्याच्या सत्तेने समुद्र रेषा ओलांडत नाही. पर्वती मैसकाला संडावी, समुद्री रेखांवर ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी. पिता अमर्ष्य जगतो अनेक प्रमाण देता येतील. भगवान परमात्मा विश्वाचा तारक जेणे हे विश्व निर्मिले मोहचे देवा संस्थापिले. एक विस स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे पुनिया. इतका सत्ताधीश असणाऱ्या परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबाराय मागतात. आणि मागत असताना जगद्गुरु तुकोबाराय मागतात की तुम्हाला देवा तुला मला जर द्यायचं आहे ना, देवा खरोखर मनापासून तुम्हाला द्यायचं आहे ना, मग मला एकच करा की माझ्या मनातल्या काय इच्छा आहे, माझ्या मनातल्या काय वासना आहे त्या पूर्ण करा. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये Yeah.
मला म्हणतात तुम्हाला द्यायचंय ना, मला असं आवडतं ते द्या. आईसे आवडते म्हणा. आपल्याला काय आवडतो? गोवा आवडतो, गुटखा आवडतो, तंबाखू आवडतो, अजून काय काय आवडतं तुम्ही अर्थ लावा. एवढ्या गोष्टी आपल्याला आवडतात. बघ, संतांना ते आवडत नाही. संतांची आवड काय आहे? संतांची आवड भगवंताकडे जाण्याची फक्त आहे. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता, काही त्यांना दुसरा आवडत नाही. कारण परमात्मा हा त्यांचा विषय झालेला आहे. नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचवणी, त्यांना दुसरं काही आवडत नाही. तुळसी हार गळा कासे पीतांबर, भगवान श्रीकृष्णांना 16,108 नारी. एक दिवस सगळे एकत्र बचत गटाची मीटिंग. देवा तू भेटच नाहीस, भेटणार तर सगळे एकत्र भेटत नाही. आता आम्ही एकत्र आहोत, तुला खरोखर आम्ही आवडतो का देवा? प्रभू तुम्हाला आम्ही आवडतो का? प्रभू म्हणतात तर आवडते म्हणजे काय? तुम्ही आवडणार, पत्नी कुणाला आवडणार नाही? सत्य भावा म्हणजे मी किती आवडते. भगवान म्हणतात तू लाडू सारखे आवडतेस, बुंदीच्या लाडू सारखे आवडतेस. अशा 16,108 नारींची नाव मला पण माहिती आहे, ते पदार्थ पण माहित नाही. कुणाला सांगितलं तू जिलेबी सारखी आवडते, कुणाला सांगितले की बेसनच्या लाडू सारखी आवडते, कुणाला सांगितलं तू गुलाबजाम सारखी आवडते, कुणाला सांगितलं तू बर्फी सारखी आवडते. असे सगळ्यांना सांगत गेले. रुक्मिणी आली. रुक्मिणी माता म्हणतात खरोखर प्रभू मी तुम्हाला आवडते का? कशी आवडते? भगवान म्हणतात तू मला मिठासारखी आवडते. आईस्क्रीम झाली. सगळ्यांना वेगवेगळी उपहार दिले, कुणाला लाडू, जिलेबी, गुलाबजाम, सगळे नवीन नवीन पदार्थ, आणि मला मिठासारखी. नाराज झाले. भगवान म्हणतात नाराज होऊ नकोस, तुला मी उच्चतम अवस्था दिली, तुला ते लक्षात आलं नाही. दुसऱ्या दिवशी आचार्याला बोलवलं, जेवण बनवायला सांगितलं. जेवायला रुक्मिणीला घेऊन भगवान परमात्मा बसले, पण आचार्याला सांगितलं कुठल्याच पदार्थात मीठ टाकू नको. रुक्मिणी मातेने खास घेतला, आचार्याला बोलवून घेतलं. काय तुला कळतंय का नाही? प्रभू कधी भेटत नाही, एकतर बरोबर संघ जेवायला बसवता, सगळं जेवण आणली आहे. भगवान म्हणतात थांब, शांत हो. किती जरी पदार्थ बनवले त्यात मीठ नसेल चव आहे का? मिठाशिवाय जशी पदार्थाला चव नाही, तशी भगवंताशिवाय आपल्या जीवनाला चव नाही. लक्षात ठेवा, भगवान परमात्मा आवडायला पाहिजे, असा निरंतर आवडायला पाहिजे, त्याच्यामध्ये अंतर पडता कामा नाही. आता सांगण्याचा भाग आहे, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. देवा माझ्या वासना पुरव. वासना कधी पुरवल्या जातात? कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा आहे बरोबर तुझ्या कांता, धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. कुलगुरु वशिष्ठ दशरथ राजाला सांगतात की तुझ्या पत्न्या गरोदर आहेत, त्यांच्या वासना पुरवण्यासाठी जा. कथा भाग वेगळा आहे. स्त्रियांच्या मनामध्ये ज्यावेळी गरोदर असतात तेव्हा त्यांच्या वासना पूर्ण करायच्या असतात. कारण वासनेच्या संग जन्म गेलेला आहे, वासनेच्या संग. वासना जर अशुभ असतील, वासना जर योग्य नसतील तर तसा जन्म घ्यावा लागतो. वासना शुभ असणं गरजेचं आहे. जडभरित राजाचं सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. जडभरित राजा हरिनगर गेला, जडभरित राजाने सर्व संघ परित्याग केला आणि अरण्यात जाऊन तपश्चर्या करायला लागला. आणि तपश्चर्या करत असताना एक दिवस सरोवरामध्ये
जसं बाळच मोठा होत जातोय तसं तसं जडभरीत राजाचं आयुष्य वाढत होते, म्हणजे वय वाढत होते. आणि जडभरीत राजाचं वय वाढत असताना अंतकाळाची वेळ जवळ आली आणि अंतकाळाची वेळ जवळ आल्यानंतर जडभरीत राजा म्हणतो की मी पाठशाला एवढ्या वर्ष सांभाळलंय, मी गेल्यानंतर याचा सांभाळ कोण करील. ही वासना जन्म घ्यायला लावते. संतांच्या वासना वेगळ्या, तुमच्या आमच्या वासना वेगळ्या. पहा, एक म्हातारी आहे, म्हातारी लहान मुलांचं संगोपन करतात. त्यांना जास्त पहिला प्रेम मुलावर असतो, स्वतःच्या मुलावर. एकदा नातू झाला तर सगळा प्रेम त्यांचा दोघांचा त्या मुलांच्यावर असतो. मुलांच्यावर खूप प्रेम. दोघं जॉबला होती, जॉब करायला जायची. हे म्हातारी मुलांना करगडला जायचे, मार्केटमध्ये फिरायचे, शाळेत सोडायचे, असं त्यांचा उद्योग. एक दिवस मुलाला शाळेत सोडले, दोघं गप्पा करत बसले होते. आपण गेल्यानंतर या मुलाचा कसा होईल, यांना नोकरी सांभाळताना होतं, या लहान मुलाचा सांभाळ कसा होईल. आणि मग स्लॅब कोसळल्यानंतर दोघेही मेले. दोघे मेल्यानंतर त्यांचा विषय काय झाला होता, या मुलांचा कसं होईल, या मुलाचा. शेवटी त्याला जन्माला यावं लागलं. मग ते जन्माला कुठे आले तर ती म्हातारी कुत्री झाली आणि तो म्हातारा कुत्रा झाला. पुन्हा त्याच घरामध्ये येऊन ते कुत्री राहू लागले. आणि राहत असताना एक दिवस मुलगा धावत